शिवसेना शिंदे गट येवला तालुक्याच्या वतीने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासह SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले। बैठकीत पक्ष संघटना बळकट करणे, बूथनिहाय नियोजन आणि आगामी निवडणुकींच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी अद्याप कोणाची अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले। तसेच आमचे नगरसेवक कुठेही गेलेले नसून ते शिवसेनेतच आहे असे देखील त्यांनी म्हटले। या बैठकीला शिवसेना शिंदे गट नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे तसेच तालुक्यातील पदाधिकारी, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचं संघटना बांधणी आणि आमची SIR मतदार यादी काम चालू आहे। आमचे जे BLE त्या नेमणूक आम्ही केलेले आहेत, ते BLO आज वार्डात जाऊन गावात जाऊन जे काम करत आहेत, त्या ठिकाणी मतदारापासून किंवा त्याचं नाव त्या यादीत येण्यापासून कुणीही वंचित राहू नये या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आणि नियोजन केलं होतं। त्या संदर्भात सर्व पदाधिकारी आणि आमदार किशोर दराडे साहेब, आमदार नरेंद्र दराडे साहेब, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके साहेब आणि आपले शहर प्रमुख विशाल परदेशी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेत जाऊन जनतेचा विश्वास खऱ्या अर्थानं जसा ज्या पद्धतीनं या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माजी गुरुवर एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात चाललेला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये येवला विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही यापूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी अनेक बैठका शिवसेनेचे संपर्क प्रमुख, राज्याचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब आणि मागच्या कालखंडात आम्ही किशोर दराडे साहेब, नरेंद्र दराडे साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या। त्या संदर्भात BLAच्या नेमणुका पण झालेल्या आहेत। मग BLO आणि BLA मिळून खऱ्या अर्थानं त्या यादीवर काम चालू आहे किंवा नाही, काही अडचणी येत आहे का? जर अडचणी येतात त्याच्या पद्धतीने त्याचा पश्चाताप बसून आणि त्या पद्धतीने त्या लोकांच्याकडनं ते काम पूर्ण करून घेतलं पाहिजे। यावर आम्ही महत्वाची बैठक आयोजन केलं होतं। त्या पद्धतीनं तशा पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आणि कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे। आपण बैठकी दरम्यान असं उल्लेख केला की काही सोडून देत नाही ते आमच्यासोबत आता असं बैठकीला मिळालं। शिवसेनेचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे शिवसेनेसोबतच आहे, अतिशय ठामपणे सांगतो। अखंड तुम्ही आपण बघत असाल, अखंड महाराष्ट्रातून सर्व पक्षांमधून शिवसेनेमध्ये लोक येत आहेत। त्यामुळे शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आणि महत्वाचा विषय नगर रचना जे खातं आहे ते या राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे। आणि शिंदे साहेब जनसामान्य कार्यकर्ता जरी गेला त्याला सुद्धा खाली हात कधी पाठवलेलं नाही। त्यामुळे आमच्या नगरसेवकांना विकास, कारण आमच्यावर येवल्यातील ज्या मायबाप जनतेने विश्वास टाकलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांना विश्वास टाकलेला आहे, धनुष्यबाणावर विश्वास टाकलेला आहे, दराडे साहेबांना विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे, तर त्या शिवसेनेच्या विश्वासाला पुढे आम्ही तडा जाऊ देणार नाही। ती नगरसेवक संपूर्ण आमच्या सोबतच आहे आणि उद्याही आमच्या सोबत राहतील। आमची माहिती आहे, माहितीच्यामुळे ती लोक त्यांच्या माहितीच्यामुळे केले असतील, परंतु शिवसेना सोडून ते गेलेले नाही, जाणार पण नाही। कारण शिवसेना काही कमी पडू देत नाही, देणार पण नाही। शिवसेनेमध्ये निश्चितपणाने त्यांचं काय असेल ते समाधान होईल। आदरणीय दराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनश्च एकदा आम्ही सर्व नगरसेवकांची एक बैठक आयोजन करणार आहे। त्या ठिकाणी शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील। कुठलाही नगरसेवक आमच्यातून गेलेले नाही। मला त्यांना कबूल केलं होतं की आम्ही तुम्हाला उपजिल्हा प्रमुख देऊ, निश्चितपणाने कबूल केलं होतं, परंतु तसं पत्र आमचं शिवसेना भवन मधून अधिकृत पत्र असतं, ते पत्र आम्ही त्यांना दिलेलं नाही। त्यामुळे त्यांची नेमणूक कधी होते की ज्या ठिकाणी आपल्याला पत्र प्राप्त झाल्यानंतर। त्यांनी पण आम्ही सांगितलं की मला पत्र नाही, हो तोपर्यंत पत्र मिळतं तोपर्यंत नेमणूक होतं, ती आपल्याला पण माहिती आहे। येणाऱ्या काळामध्ये आता सांगितलं नाही, येणाऱ्या काळात आता आमदार साहेब आहे, तालुका प्रमुख आहे, शहर प्रमुख आहे, आम्ही संघटनेची बैठक घेऊन जी पदाधिकारी काम करण्यामध्ये उत्सुक असतील, त्यांना इच्छा शक्ती असते, त्यांना सोबत घेऊन त्यांच्यावर तो पदभार आम्ही देऊ। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही खालून नाव दिल्यानंतर आमच्या संघटना शिवसेना ही पक्षशिस्त संघटना आहे, एक शिस्तबद्ध संघटना आहे। त्या ठिकाणी वरिष्ठांकडे आम्ही बाळासाहेब बोलले सर्वांची नावं दिल्यानंतर तिथून
राज्याच्या कार्यालयातून त्यांची नेमणूक होते. ती नेमणुकीचे पत्र निश्चितपणे आम्ही याच कार्यालयात याच ठिकाणी तुम्हाला बोलवून मग ज्यांच्यावर जबाबदारी देऊ ते नाव पण तुमच्या समोर येईल. नेमणूकच नाही ना, पदाची नेमणूक पत्र कुणाला दिलेलं नाही, नेमणूक केलेली नाही, तर अजिबात बोलणं योग्य नाही. प्रश्नाचं उत्तर त्या त्या परिस्थितीला बघून वास्तव परिस्थितीमध्ये तिचं उत्तर दिलं जातं. त्या सगळ्या उजवळ्यांच्या नेतृत्वात काम करून माहिती आहोत, परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला सेनेचं स्थान सल्ला दिलाय, पक्ष आम्ही सोडणार. तुम्ही दराडे साहेबांच्या नेतृत्वाचा तो विषय घेतला, दराडे साहेब त्याच्यावर व्यवस्थितपणे बोलतील. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातली शिवसेना काम करते आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व आहे. निश्चितपणाने येवला विधानसभेमध्ये येवला नगरपालिका असेल, येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी सुद्धा शिवसेना अतिशय भक्कमपणे उभी राहते. त्या ठिकाणी दराडे साहेब निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात काम करतायत. आजच त्यांनी जाहीर केलं की आज आम्ही शिवसेनेचा जनता दरबार हा महिन्यातून एकदा येवला विधानसभेमध्ये येवल्यामध्ये करणार आणि सर्व मायबाप जनतेचं जे जे सुखदुःख असेल त्यांचे डोळे पुसण्याचं काम आणि त्या वंचितांना न्याय देण्याचं काम निश्चितपणानं आमदार किशोर दराडे या जनता दरबारातून देतील. याही पलीकडे प्रशासन हे लोकांच्या कामासाठीच नियुक्त केलेलं असतं, त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यानं तिथे कामचुकारपणा केला तर त्या ठिकाणी त्याच्या संबंधितावर निश्चितपणानं लोकशाहीनुसार आम्ही त्या ठिकाणी त्याला संविधानानुसार त्याला त्याची जागा पण दाखवून देऊ शकतो. त्यामुळे आम्ही लढणारी लोक आहोत. शिवसेना म्हणजे लढणारी संघटना आहे. महायुतीचं जो उमेदवाराचा जो विषय आहे, आदरणीय नरेंद्र भाऊ शेजारी आहे, ते त्याच्यावर व्यवस्थितपणे सविस्तरपणे बोलतील आणि त्यांची प्रतिक्रिया त्याच्यावर 100% महत्वपूर्ण असेल. तुम्ही सांगताय, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय, परंतु निश्चितपणाने आम्ही येत्या काळामध्ये नगरसेवकांची एक बैठक बोलवणार आहे. त्या बैठकीला आम्ही सर्वच असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला पण आम्ही बोलवणार आहोत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये, कारण आम्हाला येवल्याच्या जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला आहे. त्या जनतेचा भ्रमनिरास होऊन द्यायचा नाही. हे सर्व नगरसेवकांना विकास पाहिजे आहे. निश्चितपणाने त्यांचा विकासाचा दृष्टिकोन चांगलाच आहे. येणाऱ्या काळामध्ये नगररत्नाचं खातं आमच्याकडे सर्वांना माहिती, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे येणारी लोक आमच्याकडे येतील. त्यांना आपल्या शिवसेनेच्या लोकांना बाहेर जाण्याची काही गरजच नाही. ते गेले तेव्हा समजलं असतं, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता तर गेले समजलं असतं. त्यांनी राजीनामा दिला नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षात असंच म्हणणार नाही तर त्यांनी नाराजी व्यक्त करायला त्यांना काही मुद्दे नसल्यानंतर नाराज व्यक्त करणं ते चुकीचं आहे ना. त्याला काहीतरी मुद्दे असले पाहिजे नाराजी व्यक्त करण्यासाठी. आणि का नाराजी व्यक्त केली सगळ्या एवढ्या तालुक्याला शहराला माहिती आहे ना, ते सांगण्याची काही गरज नाही. मेन मुद्दे सगळ्यांना माहिती. तुम्ही आता निधी शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्यामध्ये निधी आणून काम करता, ते नगरसेवकांना असं काही नसतं ना. हा निधी येत असतो पर्सनल किशोर दराडेच्या नावाने का कोणाच्या नावाने नाही, तर गावासाठी येत असतो आणि त्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार त्याच्यावर असतो. पुढील काळात तुम्ही एक आंदोलन आता करणार असं जाहीर केलं नाही की एका येणाऱ्या तहसील असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जे आमच्या कार्यकर्त्यांचे काम होत नसतील, ज्यांच्यावर अन्याय होत असतील, त्यांच्या समस्या असतील, इथं तुम्ही बघताय मागची विधानसभा झाल्यापासून प्रत्येक किती ग्रामपंचायतला तुम्ही वेटीस धरले, किती सर्वसामान्य माणसाला वेटीस धरलेले आणि त्यांना त्रास होतोय, त्यांच्या वेदना आमच्या जवळ येतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या तिथं एक सामुदायिक मिटिंग घेणार आहे. आमच्या ज्या लोकांच्या समस्या, ग्रामीण भागातल्या समस्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, त्यामध्ये काही लोकांच्या सोसायटीच्या समस्या असतील, काही तहसीलदारकडे समस्या असतील, काही पोलीस स्टेशनच्या समस्या असतील, कॉमन ज्या ज्या लोकांचे काम झाले नसेल त्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी एकत्र बोलवणार आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवणार. ते आमचे गुरु तसे आमचे साहेब आम्ही त्यांनी जबाबदारी दिलेली आमच्यावर ते आम्ही पार पाडणार आणि चांगलेच कामं करणार. का बरं इथपर्यंत आम्ही दराडे साहेब सोबत इथं आहे, त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे. चांगले कामं करावं, प्रत्येक गोष्टी चांगली करावं. ज्यांनी आज आमच्या पक्षासोबत गद्दारी केली, शिवसेना पक्षासोबत, आम्हाला त्याला एकच सांगायचं आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर त्यांना वाटत असेल का बाबा दादागिरी भाईगिरी हे एवढ्या तालुक्यात चालणार नाही, तर आम्ही त्यांना शिवसेना पॅटर्न मध्ये आम्ही त्यांना जबाब देऊ. कधी पण काय समस्या हो चांगलेच कामं करणार. ज्यांची काही प्रश्न असू द्या, काही असू द्या, काही विषय असू द्या, सगळं आम्ही करणार आमच्या पद्धतीने चांगली पद्धत आहे.
आमचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके बोललेच. जे पक्षासोबत त्यांनी प्रामाणिक काम केलं तर पक्षासोबत आम्ही त्यांचं स्वागतच करू. पक्षविरोधात काम केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहू. तर ठामपणे उभे राहू म्हणजे नेमकं काय कारवाई करणार? विरोधात हे विरोध म्हणजे काय ते काय कारवाई करणार? पक्षाची कारवाई करू ना आम्ही. पक्षाचा विरोध केला तर शिवसेना स्टँडने उत्तर त्याला बी देऊ. त्याला जबाब विचारू ना, तर तुम्ही का काम करत नाही? तुम्ही असं कोणत्या व्यवस्था आहे तुम्ही जिथं पब्लिक बोलाल का अशा अशा वार्डात अशा अशी समस्या आहे तिथं सीओने जायलाच पाहिजे. सीओने जाऊ शकलं तर आम्ही ते जाऊ दे. जे असं जे चुकीचं काम त्या वार्डात होत असं तर आम्ही तिथली जनता घेऊन सीओला जाब विचारू. तर भुयारी गटारांच्या सगळ्यात पहिले आम्ही तो मुद्दा उचलला होता भोरी गटरीचा. भोरी गटाला काम व्यवस्थित काम करण्यास आम्ही परत अवलंबन करून त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे घेऊ. चांगलं काम करून घेऊ आम्ही भोरी गटवाल्यांकडून जे बी ठेकेदार असेल तो. आगामी काळात काही नवीन पक्षप्रवेश किंवा नवीन आता नियुक्ती पक्षप्रवेश होणार आमचे जोरात. आज उपजिल्हा प्रमुख पदाचं आज उपजिल्हा प्रमुख पदाचं काय? ज्यांच्याकडे जे पत्र असेल उपजिल्हा प्रमुखचं त्यांनी ते दाखवून ते घोषित करावे आम्ही आहे या पदावर. ज्याच्याकडे नसेल ते शांतता घ्यावी. ते पक्षाचं वरतूनच आदेश तसं ना ज्याला पक्षाचं पत्र असेल त्यांनी पत्र दाखवावे. मध्ये काय झालं, आम्ही काम करत असताना पक्षाचं नाव मोठं करत असताना काही लोकांनी स्थानिक लोकांना हातीशी घेऊन की माझ्यावरती एक कारस्थान रचवले, 333 सारखे गुन्हे दाखल केले गंभीर स्वरूपाचे आणि पदाधिकाऱ्यांना त्रास देऊन छळून जर कोणी जर राजकारण करत असेल तर हे फार चुकीचं आहे. ते आमच्या एकाही पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. या ठिकाणी जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं आणि स्वतः शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि राजकारणात यायचं असलं थोडा त्रास सहन करावा लागतो, परंतु जाणीवपूर्वक करू नये. आणि असं करून जर तुम्ही मोठे होणार असेल तर ते तालुक्यातील लोकांना जर मान्य असेल तर त्यांच्या बरोबर जातील आणि जे प्रामाणिकपणे आज आम्ही काम करतोय तर आमच्या सोबत राहायचं असेल तर तालुक्यातील लोक सुद्धा आमच्या बरोबर प्रामाणिकपणे राहतील. मान्य दोन्ही आमदार महोदय आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय भाऊसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तालुका प्रमुख या नात्याने आणि आमचे शहर प्रमुख विशाल भाऊ परदेशी आम्ही ठरवलं की जे काय आता 7-10 दिवसामध्ये आम्ही जे सगळ्या पक्षात आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून खास करून बघितलं की नगरसेवक गेले, कोणी पदाधिकारी गेले, काय गेलं, आपण एक वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर बातम्या या ठिकाणी चालवल्या. खरं तर आम्हालाही थोडासा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि काही शंका होत्या या ठिकाणी. त्यामुळे आम्ही जिल्हा प्रमुख साहेब असतील आणि आमचे दोन्ही आमदार महोदय यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय आणि या सगळ्यांना आम्हाला थोडेसे प्रश्न या ठिकाणी विचारायचे होते आणि आम्हालाही बघायचं होतं की खऱ्या अर्थाने जे काही मीडियामध्ये बातम्या चालल्या आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख जे काय आमचे आहे ते सध्या कुठं आहे तर ते रोजचे आमच्या संपर्कात आहे, परंतु कुठं बाहेर आहे का. आम्हाला या ठिकाणी पक्षाची आम्ही महिन्याची या ठिकाणी बैठक घेतच असतो तर परंतु आज असं काही आम्हाला कुठे वाटलेलं नाही. आणि आदरणीय जिल्हा प्रमुख साहेब होते त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आज तुमचे गावचे शाखा प्रमुखापासून आमचे गट प्रमुख, गणप्रमुख आणि शहराचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. महिला आघाडी होते, युवा सेनेचे होते, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. असा एकही कोणी पदाधिकारी गैरहजर दिसला नाही. नगरसेवकांच्या बाबतीत जिल्हा प्रमुखांनी आमदार साहेबांनी काय सांगायचं ते सांगितलं आहे, परंतु पुढच्या काळामध्ये देखील एकही पदाधिकारी कुठे गेलेला नाही आणि ताकदीने शहरामध्ये, ग्रामीणमध्ये या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. आणि प्रशासनाला देखील आम्ही सत्ताधारी पक्षाचे आहोत, जर वेळ पडली तर आम्ही धारेवर सुद्धा धरणार आणि तसा काही प्रसंग वाटला तर आम्ही आमदार साहेबांच्या आणि पक्षाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जाब सुद्धा विचारायला मागे पुढे टाकणार नाही. आणि आमची एक कळकळीची विनंती आहे की आपण देखील प्रसार माध्यम म्हणून की कुठेही या ठिकाणी पक्षाचं अधिकृतपणे प्रसिद्धी पत्र असो किंवा अधिकृतपणे जे पदाधिकारी असेल त्यांना न विचारता आपण शिवसेना होणार नाही. या ठिकाणी आपण मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक विनंती आहे की आपण सुद्धा काळजी घ्यावी, जेणेकरून आमच्या आमदार महोदयांना त्रास होतो, पक्षाला होतो, एक बदनामी, एक चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जातो. खरं तर आम्ही मोठ्या कष्टातून हा पक्ष या ठिकाणी उभा करतोय. या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठली आलबेल नाही आणि नगरसेवकांच्या बाबतीत काय सांगायचं सांगितलंय. पुढच्या काळामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी पक्ष उभा करतो. सेवकांच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय असा माझा विषय पक्षाचा आणि पदाधिकाऱ्यांचा विषय चाललाय की पदाधिकारी कुठेही गेले नाही, पदाधिकारी सर्व इथंच आहे. आज आम्ही ते सगळे बोलवले होते, सर्वचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जे अधिकृत सगळे जे पदाधिकारी आहेत पक्षाच्या ज्या काही पत्रावरती ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते सगळेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांना सोबत घेऊन तालुका प्रमुख या नात्यानं विशाल बोलणं या ठिकाणी सोबत घेऊन आणि शहरात आणि ग्रामीणमध्ये पक्षाचा धंदा त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही पुढच्या काळात काम करणार आहोत. जिल्हा प्रमुख साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही भाषणामध्ये त्यांची क्लिप बघा
की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पक्षाच्या अधिकृत जे काही आमचे बाळासाहेब भाऊ आहे आणि त्यावरती आमच्या पक्षाचे सचिव आहे संजय मोरे साहेब त्यांची अधिकृतपणे सही असती, असं कुठल्याही पदाधिकारी एखाद्याचं पत्र असेल तर आपण निश्चितपणे त्याची बाजू शिवसेनेमध्ये मांडली पाहिजे. परंतु असं कोणी जर नसेल तर माझी एक आपल्याला तालुका प्रमुख या नात्याने, पक्षाचा प्रमुख या नात्याने माझे आपल्याला लोकप्रतिनिधी हा एक वेगळा विषय असतो आणि पदाधिकारी एक वेगळा विषय असतो, की माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी पक्षाची अधिकृतपणे जर कोणी नसलं तर कोणी बाजू आपण या ठिकाणी मांडून घेऊ नये अशी आपल्याला कळकळीची या ठिकाणी विनंती आहे. महायुती येते राष्ट्रवादी जवळ भाजपा कुठे जर कोणाला आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो, पण जे ऑलरेडी आमचे जे पदाधिकारी ते आमच्या सोबतच आहे आणि जर असे काही असेल तर त्यांनी राजीनामा देऊन जावं जे कोणी जाणार असेल. परंतु आता सगळे पदाधिकारी या ठिकाणी बोलवले, ऑलरेडी कोणी गेलेलंच नाही तर राजीनाम्याचा किंवा कोणी गेल्याची बातमी आपण करू पण नाही, माझी एक विनंती आहे. वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण. लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा. विशाल व सुंदर हिरवळ, आकर्षक व प्रशस्त लॉन, सुरक्षित पार्किंग सुविधा, उत्कृष्ट केटरिंगची सोय, स्टेज, लाईट्स, डेकोरेशन उपलब्ध. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड,